श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो जी हेरंबा. सकळादी तू प्रारंभा. आठवणी तुझी स्वरूप शोभा. वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिनी. वाग्रदे विलासिनी. ग्रंथ वद्वया निरूपणी. भावार्थ खाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या. प्रकाश रूपा तू स्वामिया. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वद्वया. जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना. सकळ श्रोतया साधुजना. नमन माझे साष्टांगी. ग्रंथ ऐका प्रार्थना शतक. महादोषासी दाहक. तोषोनिया वैकुंठ नायक. मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा. दया सागरा परिपूर्णा. परम ज्योती प्रकाश गहना. करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्वा पाळिले. पितया परित्वा सांभाळिले. सकळ संकटापासून रक्षिले. पूर्ण दिले प्रेम सुख. हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले अवघे. जनक जननी पण स्वभावे. सहज आले अंगासी. दीनानाथा प्रेमासाठी. भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिदले अपूर्व गोष्टी. भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना. कृपाळुआ लक्ष्मीरमणा. मज घालोनी गर्भाधाना. अलौकिक रचना दाखविली. तुझं न जाणता झालो कष्टी. आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळुआ जगजेठी. अपराध पोटी घाली माझी अपराधांच्या राशी. भेदून गेले गगनासी. दयावंत ऋषिकेशी. आपल्या ब्रिदासी सत्य करी. पुत्राचे सहस्त्र अपराध. माता काय मानी तयांचा खेद. तेवी तू कृपाळू गोविंद. मायबाप मज लागी. उडदा माझी काळे गोरे. काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षांची फळे. मधुर कुठून असतील. अराटी लागी मृदुता. कोठोनी असेल कृपावंता. पाषाणासी गुलमलता. कैश्या परी फुटतील. आपाद मस्तकावरी अन्यायी. परी तुझे पदरी पडलो पाही. आता रक्षण नाना उपायी करणे तुझं उचित. समर्थाची घरचे श्वान. त्यास सर्वही देतीमान. तैसा तुझा म्हणवितो दिन. हा अपमाना कोणाचा. लक्ष्मी ताज तुझे पायातळी. आम्ही भिक्षेसी घालोनी जोळी. येणे तुझे ब्रिदावळी. कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी. आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी. काय तुझला पयाला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता. देता होतासी भाग्यवंता. आम्हा लागी कृपणता. कोठोणी आणली गोविंदा. मावेची करोनी द्रौपदी सती. अन्य पुरविली मध्यरात्री. ऋषीवरांच्या बैसल्या पंगती. तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा. आम्हा फिरविसी जगदिशा. कृपाळुआ परमपुरुषा. करणा कैसी तुझ नये. अंगीकारिया शिरोमणी. तुझ प्रार्थितो मधुरवशनी. अंगीकार केली क्षणी. मज हातीचे न सोडावे. समुद्री अंगीकारीला वडवानळ. तेने अंतरी होतसे विवळ. ऐसे असून सर्व काळ. अंतरी साठविला दयाने. कुर्मे पृथ्वीचा घेतला वार. तेने सोडला नाही बडीवार. एवढा ब्रह्मांड गोळ थोर. त्याचा अंगीकार पैकेला. शंकरे धरिले हळाहळा. तेने निर्वर्ण झाला गळा. तेने परी त्यागिली नाही गोपाळा. भक्तवत्सला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी. वर्णिता शिणली वैखरी. दुष्टपतित दुराचारी. अधमावनी अधम. विषयासक्त मन्नमती आळशी. कृपण कुव्यसनी मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनासी. द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर. अत्यंत जनाशी निष्ठुर. सकळ पामरा माझी पामर. व्यर्थ बडीवार जगी वाचे. काम क्रोध मदमत्सर. हे शरीर त्यांचे बिठार. काम कल्पनेसी थार. दृढ येथे केला असे. 18 भार वनस्पतींची लेखणी. समुद्र भरला मशी करुनी. माझे अवगुण लिहिता धरणी. तली लिहिलं जाती. ऐसा पतित मी खरा. परी तू पतित पावन शारंग धरा. तू अंगीकार केल्या गोदाधरा. कोण दोष गुण गणिल. नीच रतली रायासी. तिसी कोण म्हणेल दासी. लोह लागता परसासी. पूर्वस्थिती मग कैची. गावीचे होते लेणवोळ. गंगेसे मिळता गंगाजळ. कागविष्टेचे झाले पिंपळ. तयासी निंद कोण म्हणे. तैसा कुजाती मी अमंगळ. परी तुझा म्हणवितो केवळ. कन्या देऊन्या कुळ. मग काय विचारावे. जाणत असता अपराधी नर. तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अव्हेर. समर्थ केला न पाहिजे. धाव पावरे गोविंदा. हाती घेऊन या गदा. करी माझ्या कर्माचा चेंदा. सच्चिदानंदा श्रीहरी. तुझ्या नामाची अपरिमित शक्ती. तेथे माझे पापे किती. कृपाळव लक्ष्मीपती. बर्वे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावन. तुझे नाम कलिमल दहन. तुझे नाम भवतारण. संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना एक कमळापती. तुझे नामे राहो माझी मती. हेची मागतो पुढद पुढती. परमज्योती व्यंकटेशा. तू अनंत. तुझी अनंत नामे. तया माझी अतिसुगमे. मी ती अल्पमती प्रेमे स्मरुनी प्रार्थना करीतसे. श्री व्यंकटेशा वासुदेवा. प्रद्युम्ना अनंता केशवा. संकर्षणा श्रीधरा माधवा. नारायणा आदिमूर्ते. पद्मनाभा दामोदरा. प्रकाश गहना परत्परा. आदि अनादि विश्वंभरा. जगदुद्धारा जगदीशा. कृष्णा विष्णू ऋषिकेशा. अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा. नृसिंह वामन भार्गवेशा. बौद्ध कलंकिनी समूर्ती. अनाथ रक्षका आदि पुरुषा. पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा. सकळ मंगळ मंगळाधीशा. सज्जन जीवना सुखमूर्ती. गुणातीता गुणज्ञा. निजबोध रूपा निमग्ना. शुद्ध सात्विका सुज्ञा. गुणप्राज्ञा परमेश्वरा. श्रीनिधी श्रीवत्सलांछन धरा. भयकृद्यनाशना गिरीधरा. दुष्ट दैत्य संहार करा. वीरा सुख करा तू एक. निखिल निरंजन निर्विगारा. विवेक खाणी वैरागरा. मधुमूर दैत्य संहार करा. असुर मर्दना
उग्रमूर्ते शंख चक्र गदाधरा गरुड वाहना भक्त प्रियकरा गोपी मनोरंजना सुखकरा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधार्या जगद्व्यापका जगद्वर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजन ध्येया मूळमूर्ती शेष शायना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवार्य गुणधामा ऐसी पावा आमाय समयी ऐसी प्रार्थना करून देवीदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदय प्रगटला ईश त्या सुखाची पार नाही हृदयावर वेली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपले आपण श्रीपती वाचे हाती बोलवत असे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण कीजे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादपद्मे सुरेख सरळ अंघोळिका नखे जयशी चंद्रलेखा ओटी सुनीळ अपूर्व देखा इंद्रनिळाचे परी चरणी वाळे घागरिया वाकीवर त्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाचे परी गुडघे मांडिया जानुस्थळ कटीतटी किंकणी विशाळ खाली ते विश्व उत्पत्ती स्थळ वरी जळाळी सोनजळा कटीवरती नाभिस्थान जेथून ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहुणे चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलक विद्युल्लतेची परी हृदय श्रीवत्सलांचन भूषण मिरवी श्री भगवान तयावर ते कंठस्थान जयासी मुनिजना अवलोकती उभय बाहू दंड सरळ नखे चंद्रा परिस तेजाळ शोभती दोन्ही कर कमळ रातोत्पलाची परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी लेली आभरणे सूर्यकिरणे उगविली कंठावर ते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा अति निर्मळ भक्तस्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरा माझी दंतपंक्ती जीवा जैसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासे झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बर्वे पण शिगेसे आले दोन्ही पात यांनी धरले तेच नेत्र श्रीहरीचे श्री व्यंकटा भृकट्या सुनिळा कर्णद्वयाचे अभिनव लीळा कुंडलांच्या फाकती केळा तो सुख सोळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती जिरमियांची दाटी त्यावर मयूर पिच्छांची वेठी ऐसा जगजेठी देखला ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझ्या भक्तिस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवन आदोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वर घालून तुझं करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करून या वस्त्रे आणि यज्ञोपवित तुझ लागी करू पित्यर्थ गंधाक्षदा पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रेभूषणे गोमेद पद्मरागादी करून भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगी करावी परमानंदा नमस्कारोनी पादारविंदा मग प्रक्षळा आरंभिली ऐसा षोडोपचारे भगवंत यथाविधी पूजला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वरप्रसाद मागावया जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत प्रब्रह्मा जय जयाजी हृदयावासी रामा जगदुद्धारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्षजा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्ण परेशा अव्यक्ताव्यक्त सुखमूर्ती जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगपालका भक्तास सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परत्पर गहना जय जयाजी शून्यातीत निरुगुणा परिसावी विज्ञापन ऐक माझी मज लागी देई ऐसावर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थित असे हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसावे संसारी पठण मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थीयाचे व्हावे लग्न धनार्थीयाचे व्हावे धन पुत्रार्थीयाचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊने करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत रत जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्त लागून व्याधिष्ठांची पीडा हरण तात्काळ की जे गोविंदा क्षयपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथ पठणे सरावा भोग योगाभ्यासियासी योग पठण मात्रे साधावा दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा नित्पात सभा व्हावी वश समस्त ग्रंथ पठणे करून या विद्यार्थ्यासी विद्या व्हावी युद्धी शस्त्रे न लागावी पठणे जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून या अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दिजे मन एवढे मागतो वरदान कृपाने दे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवदासासी दिले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयसी ग्रंथी धरोनी विश्वास पठण करील रात्रंदिवस त्या लागे मी जगदीश क्षण ऐका न विसंबे इच्छा धरुनी करील पठण त्यास सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठण एक मंडळ पुत्रार्थीयाने 3 मास धनार्थीयाने 21 दिवस कन्यार्थीयाने क्षणवास ग्रंथ आदरे वाचावा क्षयपस्मार कुष्ठादी रोग
इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठणे करून कार्यसिद्धी. हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त तयासी अधपाद सत्य होय. विश्वास धरील ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी वर तिथला कृपा करून या अनुभव केळईल. गजेंद्राच्या आकांतासी कैसा पाविला ऋषिकेशी प्रल्हादाच्या भावार्थासी स्तंभातून प्रगटला. वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले त्यावेळी. वत्साचे परी भक्तासी मोहे पानावे धेनुजेसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्यापरी घडलेसे. ऐसा तू माझा दातार भक्तासी घालीची कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे. श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक वर्धितला अलौकिक जेणे सुख सकाळसी. हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीनं धरावा भेद हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्ध सकाळसी. या ग्रंथीचा इतिहास भावे बोलला विष्णुदास आणि कन लागती सायस पठण मात्रे कार्यसिद्धी. पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पारण जाणती ब्रह्माधिक मुनी सरोवर विस्मित. प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषादी पर्वती उभा असे. देवीदास विन्वी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठण करा जावया मोक्षाच्या मंदिरा काही न लागती सायस. एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान की जे मध्यरात्री बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल. तेथ देवभावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवून भाव वर प्रसाद मागावा. इति श्री देवीदास विरचितम श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्णम श्री व्यंकटेशार्पणमस्तु.